मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अब्दुल सत्तारजी, अतुल सावेजी, धनंजय मुंडेजी, आदिती तटकरे, सर्व उपस्थित असणारे सन्माननीय लोकप्रतिनिधी, अधिकारी वर्ग, माझ्या संभाजीनगरच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या मायमाऊली, सर्व पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर सध्या नवरात्र उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणावर संपूर्ण देशामध्ये चालू आहे आणि त्याच्यामुळे नवरात्र उत्सव माझ्या मायमाऊलींच्या दृष्टीनं किती महत्वाचा असतो हे कुणी सांगण्याची गरज नाही। मी सुरुवातीला स्त्री शक्तीला नमस्कार करतो आणि नवरात्र उत्सवाच्या सगळ्या माझ्या मायमाऊलींना आपण स्त्री शक्तीचा, मातृशक्तीचा जागर आहात, तो आपल्या एका संस्कृतीचा भाग आहे आणि त्याच्यामुळे स्त्रियांकडे एक शक्तीचं प्रतीक म्हणून बघितलं जातं। माया, ममता, प्रेम, वात्सल्य, करुणेची मूर्ती आणि प्रसंगी महाकाली, महादुर्गेच्या रूपातही स्त्री शक्तीचं दर्शन घडतं आणि आपल्या राष्ट्र निर्मितीच्या मध्ये देखील स्त्रियांचं योगदान हे मोठं आहे। त्याच्यामुळे मी आपल्याला सगळ्यांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देतो। खरं तर आम्ही सगळ्यांनी मिळून एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी अतिशय एक महिलांना यावेळेस अर्थसंकल्पात चांगल्या योजना दिल्या। त्याच्यात आजपर्यंत अनेक सरकार आली गेली, परंतु जर सर्वात लोकप्रिय दिलेली जर योजना कोणती असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, हे बरोबर आहे का नाही? मला एका गोष्टीचं समाधान आहे, राज्यात फिरत असताना आम्ही सगळेच जण महिला इतक्या उत्साहाने येतात, चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो, त्यांचं हसू चेहऱ्यावर दिसत असतं। मायमाऊलीला विचारलं, का ग बहीण मिळालं का तुला जुलै ऑगस्टचे पैसे? हो दादा मिळाले, सप्टेंबरचे मिळाले। आता मुख्यमंत्र्यांच्या, उपमुख्यमंत्र्यांच्या, आमच्या आदितीच्या साक्षीनं सांगतो, ऑक्टोबरचे पैसे देखील तुम्हाला ह्या आठवड्यामध्ये मिळतील आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2 महिन्याचे मिळतील, त्याबद्दल आपण काळजी करू नका। विरोधक टीका करतायत, विरोधकांना ही योजना आम्ही आणलेली बघवत नाही, सांगतायत ही योजना बंद पडेल। मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, अनेक वर्ष या राज्याचं अर्थ मंत्रालय मी सांभाळलंय, आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांभाळलंय, आम्हाला ह्याचा अनुभव आहे। आपलं राज्य एक प्रगतिशील राज्य आहे, आर्थिक बाबतीत सक्षम राज्य आहे। त्याच्यामुळे यंदाच्या वर्षी दिलेल्या अर्थसंकल्पातल्या योजना, मग माझी लाडकी बहीण योजना असेल, आपली 3 गॅस सिलेंडरची योजना असेल, आपली गरिबांच्या मुलींना शिक्षण मोफत देण्याची योजना असेल, या ज्या योजना दिलेल्या आहेत या योजना चालू राहणार आहेत, त्याबद्दल तिळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका। मात्र त्याकरता तुम्हाला एक करावं लागेल, उद्याच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम मायमाऊलींना, माझ्या बहिणींना या योजना पुढेही 5 वर्ष चालू ठेवण्याच्या करता किंवा माझ्या बांधवांना दिलेली वीज माफीची योजना चालू ठेवण्याच्या करता आता शून्याची बिलं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ऊर्जा खात्याने तुम्हाला दिलेली आहेत, ती पुढेही आपल्याला योजना चालू ठेवायची। आपल्याला गाईच्या दुधाला 1 ऑक्टोबर पासून 7 रुपये लिटर तुम्हाला इन्सेंटिव्ह दिलेला आहे, तोही आपल्याला पुढे चालू ठेवायचा आहे। आणि हे सगळं चालू ठेवायचं असेल तर आपल्याला एक काम करावं लागेल की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार तुमच्या समोर उभे राहतील त्या उमेदवारांमध्ये महायुतीच्या उमेदवाराला आपण मतदान करावं लागेल। मग त्याच्यामध्ये धनुष्यबाण असेल, कमळ असेल किंवा घड्याळ असेल, या 3 खुणा माझ्या मायमाऊलींनी लक्षात ठेवा। अशा प्रकारची आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती। माझ्याकडे बिल आलेलं आहे, त्याच्यामध्ये मी हे बिल दाखवतो। त्या शेतकऱ्याची 7.5ची मोटार होती, 18,500 रुपयाचं बिल होतं, सरकारने 18,500 रुपये भरले आणि त्याला 0 रुपयाचं बिल त्या ठिकाणी दिलं। आम्ही वचनपूर्तीचं राजकारण करणारे कार्यकर्ते आहोत।
आम्ही बोलेल तसं वागतो. आम्ही कुठल्याही पद्धतीनं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करणारी माणसं नाहीयेत. कालच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले होते. त्यांना आता येऊन 100 दिवस झाले, तिसऱ्यांदा पंतप्रधान होईल. त्यांचंही महाराष्ट्रावर लक्ष आहे. आपल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याच्या करता कांदा निर्यात बंदी आपण उठवली. आपण सोयाबीनचा भाव वाढवण्याच्या करता प्रयत्न आपले चाललेले आहेत. कापसाचा भाव वाढवण्याच्या करता आपला प्रयत्न चाललेला आहे. ऊसाचे भाव वाढवण्याच्या करता प्रयत्न. जे जे माझे कष्टकरी शेतकरी पिकं घेतात त्याला योग्य पद्धतीचा दाम मिळालं पाहिजे, या प्रकारची भूमिका महायुतीच्या सरकारची आहे आणि त्याला केंद्र सरकारचा आशीर्वाद आहे. आम्ही ज्या ज्या गोष्टी मोदी साहेबांना सांगतो, त्याच्यामध्ये अमित भाईंना सांगतो, पियुष गोयलांना सांगतो, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहानांना सांगतो किंवा नितीन गडकरींना सांगतो, हे सगळेजण महाराष्ट्राच्या भल्याच्या करता, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला पुढे नेण्याच्या करता या गोष्टी मंजूर करून देतात. आणि त्याच्यामुळं आपलं राज्य विकासाच्या बाबतीमध्ये पहिल्या क्रमांकावर राहणारं राज्य आहे. ते असंच आपल्याला टिकवायचं आहे आणि ह्या योजना देखील आपल्याला अशाच पद्धतीनं चालू ठेवायच्यात. याबद्दल आपण तिळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका, अशा प्रकारची आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. वेळ बराच झालेला आहे. देवेंद्रजींचं पण भाषण होणार आहे. माझ्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं पण भाषण होणार आहे. पुन्हा माझ्या मायमाऊलींना सर्वांना आवाहन करतो की तुम्हाला पहिला, दुसरा, तिसरा हप्ता मिळालाय का? त्यांनी हात वर करा. का मुख्यमंत्री महोदय, आपण सगळ्यांनी मिळून एवढ्या खाली घ्या. आता तुम्हाला दिवाळीच्या आता तर आम्ही सगळ्या भावांनी तुम्हाला रक्षाबंधनाची ओढणी टाकली, परंतु या 8-10 दिवसात जे पैसे मिळतील ते तुम्हाला भाऊबीजेची ओवाळणी आमच्या महायुतीच्या सरकारकडनं आम्ही देतोय. एवढीच खुणगाठ मनाशी बाळगा आणि आम्हाला कधी विसरू नका, हीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. आपल्याला लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.